आज आपला संस्कार क्लासचा कितवा दिवस आहे बरं? हा या वर्षीचा 2026चा पहिला दिवस आहे, बरोबर आहे ना? 2026चा पहिला दिवस आहे. तर बघा, आपण नवीन वर्षात पदार्पण केलेलं आहे. आता आपण मराठी लोक आहोत, सगळे महाराष्ट्रातलेच ना आपण इथे बसलेले आहेत. तर मराठीनुसार किंवा हिंदू धर्मानुसार आपले नवीन वर्ष हे चैत्र महिन्यात चालू होते. कोणत्या महिन्यात चालू होते? चैत्र महिन्यात. पण आपण इंग्रजी कॅलेंडर वापरतो. मग इंग्रजी कॅलेंडर नुसार आता जानेवारी पासून काय चालू झालेलं आहे? न्यू इयर सुरू झालेलं आहे. मग न्यू इयर मध्ये सर्वात पहिले येणारा सण कोणता बरं? नाही, नवीन वर्षात येणारा सण कोणता बरं? संक्रांती. कोणता सण आहे? संक्रांत म्हणलं की आपल्याला काय दिसतं रे मुलांना? काय दिसतं? पतंग दिसतं ना. मुलींना तुम्हाला काय दिसतं संक्रांत म्हणलं की? पतंग दिसतो ना लगेच. वाव, तिळगुळाचे लाडू पण दिसतात ना. आता बघा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, आपण आपल्या शाळेतील पुस्तकात पण शिकतो, आपण भारत देशात राहतो आणि भारत देश कृषी प्रधान आहे. कृषी प्रधान म्हणजे काय? आपल्या भारतात सगळ्यात जास्त प्रमाणात केला जाणारा व्यवसाय कोणता? गुड आन्सर. कोणता व्यवसाय? शेती व्यवसाय आहे आपला. म्हणून आपण आपल्याला काय म्हणतो? कृषी प्रधान देश आहे. कोणता देश आहे आपला? कृषी प्रधान देश आहे. कृषी कोणता? म्हणजे शेती हा व्यवसाय सगळ्यात जास्त आहे. कोणता व्यवसाय? शेती. शेतीमध्ये काय केलं जातं? हा, व्हेरी गुड. धान्य पिकवले जाते. इकडनं आन्सर आलं. इकडनं खत, गहू, मूग लावले जातात. खूप छान आन्सर. शेतीमध्ये आपण काय केलं जातं बेटा? धान्य पिकवलं जातं आणि ते धान्यातून आपल्याला अन्न म्हणजे मिळतं, बरोबर आहे. गहू जर नसतील तर गव्हाच्या पोळ्या करता येतील का? नाही. गहूच्या पोळ्या आपल्याला जेवायलाच नसतील तर एनर्जी मिळेल का? नाही मिळणार. मग त्यातीलच हा एक सण आहे बघा. भारत देश कृषी प्रधान देश आहे, त्याच्यातलाच हा एक सण आहे. तो म्हणजे कोणता? व्हेरी गुड. तो म्हणजे कोणता? आता हा सण इंग्रजी महिन्यानुसार जानेवारीत येतो बघा, लक्षात घ्या प्रत्येकाने. आणि मराठी महिन्यानुसार कोणत्या महिन्यात येतो? अगं नाही ग राणी, संक्रांत हा सण कोणता मराठी महिना चालू आहे? आठवा नाही. चैत्र, अश्विन, कार्तिक, पौष. पौष. कोणता महिना? पौष महिना. 10वा महिना चालू आहे. मराठी महिन्यानुसार आता 10वा महिना चालू आहे. इंग्रजी महिन्यानुसार पहिला महिना चालू आहे. मग संक्रांत हा मराठी महिन्यानुसार 10व्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात हा सण येतो. समजलं का सगळ्यांना? आता बघा, ह्या दिवसामध्ये काय होतं? आपल्या शेतामध्ये हरभरे, ओके, हरभरे, गहू, मूग डाळ. नाही, हा गहू, थांबा, गव्हाच्या पण ओंब्या येतात बरं. आपण हे खायला जातो ना, हुरडा खायला, बरोबर. या दिवसात कोणते कोणते पिके बघा? हरभरे आहे, ऊस आहे, बोर आहे, गव्हाचे ओंबे आहेत, बोरे आहे, बरोबर आहे. हा, पेरू पण आन्सर बरोबर आहे. आता बघा, हा जो सण आहे हा महिला वर्ग कशा प्रकारे साजरा करतात आणि पुरुष वर्ग कशा प्रकारे साजरे करतात बघूया. महिला काय करतात माहिती का तुम्हाला? म्हणजे आता हे जे सगळे धान्य आहे हे पिकलेले आहे, म्हणजे आपण लकी आहोत, आपल्याला एवढं सगळं काही मिळतंय. मग याची सगळी रीतिरिवाजानुसार त्याची पूजा केली जाते. मग महिला काय करतात? असे बोळके असतात, ते बोळके घरी आणतात, त्याला स्वच्छ करून त्या बोळक्यामध्ये जे पण आपल्या शेतात पिकलेले धान्य आहे, कोणते या दिवसामध्ये काय काय येतं ते सगळं त्या बोळक्यामध्ये भरलं जातं, बरोबर आहे. आणि त्याचं विधीनुसार पूजा केली जाते. आता एका घरात जर 2 महिला असेल, 3 महिला असतील तर प्रत्येकीचं वाण वेगळं वेगळं असतं. काय असतं? प्रत्येकीची वेगळी वेगळी पूजा असते. बोळके म्हणजे मडके बेटा, छोटे छोटे मडके. आता तू पतंग घ्यायला जर दुकानात गेला ना तर तिथं बोळके विकायला असतील बघ, तू आवर्जून बघ, काळ्या कलरचे बोळके, ओके. हा, साधे पण असं बोळके म्हणजे छोटस मडकं, हा, काळ्या रंगाचं, बरोबर. दिवाळीला रंगीबिरंगी असतं, त्याच्यात पण मम्मी काय ठेवती? बत्ताशे वगैरे ठेवती,
दिवाळीचा सण तसा असतो. संक्रांतीला आपले आपला हा कृषीप्रधान देश आहे, त्यानुसार आपल्या शेतात जे पिकवलं जाणार आहे ते आपण त्या बोळक्यात आई ठेवती आणि आई पूजा करते आणि परत नवीन वस्त्रांनी त्या बोळक्यांना असं झाकून ठेवत असते त्या पूजेला. बरोबर आहे. आता हे महिला वर्ग करतात. अजून महिला वर्ग काय करतात बरं? महिला वर्ग छान छान साडी विअर करतात आणि एकमेकींना हळदी कुंकूचा सण करतात. आठवतं का? मम्मी हळदी कुंकूचा सण करते, अशी हळदी कुंकू लावते ना मम्मी. त्यामध्ये काय असतं माहिती का? म्हणजे हळदी कुंकूचा सण करणे म्हणजे एकमेकींनी सोबत बोलणे. आता आम्ही दोघी मैत्रिणी आहोत महिला, गप्पा करणे, बरोबर, विचारांची देवाणघेवाण करणे आणि आमचं प्रेम. मग आम्ही एकमेकींना छोटीशी भेटवस्तू देऊन आमचं प्रेम पण काय करतो? प्रेम पण दाखवतो ना, छोटीशी भेटवस्तू देऊ. बरोबर आहे. एकमेकांना काय करतो आम्ही? छोटीशी भेटवस्तू आठवण म्हणून प्रेमाच्या स्वरूपात आपण ती देतो. आता बघा, शक्यतो संक्रांत जी आहे ना बेटा, ती 14 जानेवारीलाच येते. कधी येते? पण कधी कधी 15ला पण येते. कधीतरी लीप इयर असतं बघा बेटा. लीप इयर माहिती ना आपल्याला? जेव्हा 29 तारीख येईल फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक फेब्रुवारी महिन्यात 29 तारीख नाहीये, 28चाच महिना असतो. पण जेव्हा पण 29 तारीख येते, लीप इयर येतं, तेव्हा मग 15 तारखेला संक्रांत येणार. नाहीतर शक्यतो संक्रांती कधी येते बाळांनो? 14 काय? जानेवारी. कधी येते? आता या वर्षी पण 14 जानेवारीला म्हणजे बुधवार आहे बघा. त्या दिवशी 2026 14 जानेवारी वार बुधवार 2026ला काय आहे? संक्रांत आहे. काय आहे? आता संक्रांत म्हणजे काय बेटा? या दिवशी फक्त संक्रांतच आहे का? कोण सांगेल मला या दिवशी अजून काय आहे? कॅलेंडर बघतात का? मी सांगितलं ना तुम्हाला कॅलेंडर चेक करायचं म्हणून. अपूर्वा, बघितलं कोणी कॅलेंडर मध्ये काय आहे? बघत मला काही समजत नाही. बघायचं बेटा. मी शिकवले ना कॅलेंडर मध्ये. जर वाचता नाही आलं तरी त्याच्यात मॅप आहे. एकादशी कशी ओळखायची? झेंडा असतो. अमावस्या कशी ओळखायची? चंद्र कसा असतो? काळा. पौर्णिमेला व्हाईट असतो. मग कॅलेंडर बघायचं. जर तुम्ही कॅलेंडर बघितलं असतं तर तुम्हाला सांगता आलं असतं काय. मग वाचण्यासाठी पण असतं आणि चित्र पण असतं बेटा. तर यावर्षी काय बरं संक्रांतीच्या दिवशी? फक्त संक्रांत नाही. बरोबर आहे, बोल. व्हेरी गुड आन्सर समर, व्हेरी गुड. मोठ्याने सांग काय यावर्षी? एकादशी. एकादशी आहे. गुड. तू करतोस का एकादशी? आई करते का? छान. कसं काय आठवलं तुला एकादशी आहे? सांग ना. पाहिलं होतं का कॅलेंडरवर? ओके. तर बघा बाळांनो, ह्या वर्षी षष्ठीला एकादशी पण त्या दिवशी आहे आणि एकादशीचं महत्व सगळ्यांना माहितीच आहे. एकादशी हा व्रत सगळ्यात चांगला असतो. यासाठी मी तुम्हाला सायंटिफिक रिझन सुद्धा एका वेळेस सांगितलेलं आहे की का आपण एकादशी केली पाहिजे म्हणून. आणि एकादशीच्या दिवशी आपण काय खाल्लं पाहिजे, बरोबर, त्याचा इफेक्ट काय होतो हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. एकादशीचा फळं खाल्ले पाहिजे. बरोबर आहे ना. मोठ्या मुलांच्या कदाचित लक्षात असेल. आहे ना लक्षात? चैताली, स्वराज, कृष्णा बोलली होती ना मी. त्याच्या मागे सायंटिफिक रिझन आहे. तर जसं बघा आता हे जे आहे याच्या मागे पण काय सायन्स आहे. हे संक्रांत. आता हे झालं स्त्रियांबद्दल. माझी मुलं नाराज होतील. बरं, मुलांना संक्रांत म्हणलं काय आठवतं रे मुलींना? काय आठवतो? पतंग आठवतो. ते काय करतात? पतंग ढील दे दे रे भैया. हो ना, मस्त पतंग उडवतात ना. पण मुलं पण पतंग उडू शकतात, मुली पण उडू शकतात. असा काही भेद आहे का की मुलींनी पूजाच करायला पाहिजे? मुली पण तुमची इच्छा आहे तर पतंग उडवू शकतात. आता पतंग उडवणे म्हणजे काय बेटा? या दिवसात वाऱ्याचं प्रमाण जे आहे ते चांगल्या प्रमाणात असतं, जास्त असतं. बरोबर आहे. पतंग जसं आकाशात उंच उंच उडतो बेटा, त्यावेळेस एक आपल्याला मनात आनंद निर्माण होतो. तसंच आपण पण आकाशापर्यंत पोहोचलो पाहिजे, म्हणजे आपण पण यशस्वी झालो पाहिजे ही मनात इच्छा ठेवून पतंग उडवायचंय प्रत्येकाने. समजलं का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पतंग उडवताना आपल्याला नॉयलॉन मांजांचा यूज करायचा नाही. हा, तो नायलॉनचा जो मांजा आहे बेटा, त्याच्यामुळे एखाद्याचा गळा जर कापला गेला तर त्या माणसाचा, व्यक्तीचा
म्हणजे जीव पण जाऊ शकतो. मॅम त्यामुळे पाठीमागच्या संक्रांतीला माझ्या पप्पाचे सर होते ना स्कूल मधले, त्यांचा गळा कापला होता, ते गाडीवर जात होता तेव्हा. त्यामध्ये लहान बाळ असू शकतो, कुणी आजी असू शकतात, कुणी आजोबा असू शकतं, पक्षी. तुमचे काका पण असू शकतात, काय सांगता येतं, मामा असू शकतात. पक्षी आणि पक्षी तर आहे, पक्षी तर निरागस आहे. पक्ष्यांनी कधी येऊन तुम्हाला मारलं का? मग तुम्ही त्याला मारलं पाहिजे का? काय काय असतं अजून उत्कर्ष, सांग बरं मला वर. पक्षी असते, कबूतर, चिमणी, कावळा, तर मग आपण पतंग उडवायचं का? नाही, कारण सद्दी निवडायचा, दोऱ्याने उडायचे. दोऱ्यामुळे कापल्या जाणार नाही. बरोबर आहे. तर मग सगळ्यांनी एक शपथ घेऊन टाका. तुमचा राईट हँड इथे ठेवा, उजवा हात तो हात राजलक्ष्मी, हा बरोबर, आणि ठेवा. मी पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही. मी पतंग उडवताना साधा दोऱ्याचा उपयोग करणार आहे. नायलॉन मांजामुळे माझ्याकडून एखाद्या निरपराधी पक्षाची हत्या होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला त्याचे प्राण गमवावे लागतील. याचा विचार करून मी कविता, तुम्ही कविता आहे, तुम्ही तुमचे नाव घ्या, माझं नाव घेतलं मी कविता व्हेरी गुड शपथ घेते. मी नायलॉन मांजाचा वापर करणार नाही. व्हेरी गुड. क्लॅप करा आता स्वतःसाठी. करायचा नाही, समजलं. कुठे चोरून पण नायलॉन मांजा विकत मिळतो, आपल्याला घ्यायचा तर नाहीच नाही, करायचाच नाही. आता आपण शपथ घेतली, बरोबर आहे तरी पण नाही, लास्ट इयरचा पण नाही वापरायचं कृष्ण. समजलं का सगळ्यांनी? आता बघा बेटा, आता थोडं जॉग्राफीकडे जाऊ, म्हणजे सायन्स कडे जाऊ. आता भौगोलिक नुसार बघा, आज म्हणजे पृथ्वी जे आहे ना, म्हणजे सूर्य जे आहे, आता प्रत्येक याच्यात हा संक्रांतीचा सण केला जातो, पण प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं नाव दिलेलं आहे. बघा, जसं की बघा मी तुम्हाला सांगते, गुजरात मध्ये पण हा सण साजरा केला जातो, राजस्थान मध्ये पण हा सण साजरा केला जातो, आपल्या महाराष्ट्रात पण हा सण साजरा केला जातो. फक्त काही काही ठिकाणी नावं जे आहेत बेटा ते वेगळे वेगळे आहेत. काय आहे बघा, जसं गुजरात आहे, गुजरात मध्ये काय म्हणतात, उत्तरायण. काय म्हणतात? आणि राजस्थान, बिहार, झारखंडला संक्रांत म्हणतात. काय म्हणतात? आता तामिळनाडूला काय म्हणतात? पोंगल. काय म्हणतात? पोंगल. हा सण आहे. आणि उत्तर प्रदेश मध्ये जर गेलो तर ते या सणाला खिचडी म्हणतात. काय म्हणतात? खिचडी म्हणतात. म्हणजे हा सण सगळीकडे साजरा केला जातो, फक्त त्याचे नाव काय आहेत बेटा, वेगळे वेगळे. आता उत्तरायण का बरं म्हणतात? कारण की त्याचं सायंटिफिक रिझन उत्तरेकडून दक्षिणेकडे असं काहीतरी. हा बरोबर, थोडस. हा बघा, म्हणजे सायंटिफिक म्हणजे काय, आता सूर्य कुठून उगवतो? पूर्वेकडून. सगळ्यांना माहितीये पूर्वेकडनं उगवतो सूर्य, पण आता त्याचे म्हणजे जवळपास 21 आणि 22 डिसेंबर पासून म्हणजे पृथ्वीचं उत्तरायणाकडे सुरुवात होती सूर्याची, म्हणजे थोडा थोडा तो उत्तरेच्या साईडला जातो. बरोबर आहे, उगवतो तो पूर्वेकडनंच, पण साईड कुठली असती? उत्तरायण आणि दक्षिणायन असे दोन पर्व आहेत. बरोबर आहे. जसं वर्षाचे पण दोन भाग आहे, म्हणजे वर्षामध्ये पण 2 पक्ष आहेत बघा, एक शुक्ल पक्ष आहे, 2 पक्ष आहेत, तसेच 2 वर्षातून पण 2 आहेत. 2 कोणते येतात? एक उत्तरायण आणि एक दक्षिणायन, एक शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. वर्षाचे पण महिन्याचे 2 भाग आहेत, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. आणि वर्षाचे पण 2, उत्तरायण आणि दक्षिणायन. जर आता सूर्य काय होतोय? उत्तरेकडनं, म्हणजे उत्तरेच्या साईडला जाणार, त्याला उत्तरायण म्हणतो. काय म्हणू आपण त्याला? उत्तरायण. तसं राशी पण आहे, म्हणजे तो धनु राशीतून
मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून मकर संक्रांत पण त्याला म्हणलं जातं. आता परत त्याच्यानंतर बघा असे आयन सांगितले 6 महिन्याचे एक आयन आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना तर सूर्याभोवती सुद्धा ती भ्रमण करत असते. मग आता 14 जानेवारीला हे राशीनुसार काय होतं बेटा, 6 महिन्याचा हा पर्व असतो. मग ह्या 6 महिन्यात वेगळे फेस्टिवल येतात आणि पुढच्या 6 महिन्यात वेगळे फेस्टिवल येतात. जसं की आता काय होतं, आता जो ऋतू आहे तो वसंत ऋतू राहील, ग्रीष्म ऋतू राहील आणि 15 जुलै 16 जुलै पासून तो कर्क राशीत जातो. मग तेव्हापासून ऋतू जे वर्षा, शरद, हेमंत अशी ऋतू राहतील आणि तो दक्षिणायनाकडे जातो. म्हणजे उत्तरेकडनं तो कुठल्या साईडनं दिसेल आपल्याला, नंतर दक्षिणेच्या साईडनं दिसेल. तर हे झालं तुमचं सायंटिफिक रिझन. कळालं का तुम्हाला? आता याच्या सोबतच बघा, सगळ्यांना कधी प्रश्न पडला का रे, का बरं संक्रांतीलाच तिळगुळ खाल्लं जातं? कारण की आता हिवाळा आहे ना, तर तीळ उष्णता निर्माण करतात शरीरात. आता हिवाळा आहे, हिवाळा म्हणजे खूप प्रचंड थंडी आहे आणि ह्या वर्षी तर खूप जास्त पण थंडी आहे. थंडीत तिळगुळ खाऊन जाते. आणि तीळ आणि गुळामध्ये दोघांमध्ये उष्णता आहे. जर आपण तीळ आणि गुळ दोन्ही खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये उष्णता निर्माण होईल, म्हणजे थंडीचं प्रमाण काय होईल, कमी होईल. आणि या दिवसामध्ये काय होतं बाळा, स्किन पण आपली ड्राय होत असते, होती ना ड्राय. सगळे बॉडी लोशनचा लेप लावतात तेव्हा ती स्किन कुठेतरी छान दिसायला लागते, बरोबर आहे. मग आपण आतूनच आपल्या स्किनला जर आपल्याला ऑइली ठेवायचं असेल तर मग आपण तिळगुळ पण खाल्लं पाहिजे. आता संक्रांतीचं खूप महत्व आहे बेटा. संक्रांत म्हणजे नुसती संक्रांत किंवा पतंग नाही, नुसतंच तिळगुळ नाही, तर संक्रांत म्हणजे एक देवीचं स्वरूप मानलं जातं बेटा. असं म्हणतात संक्रांती एक देवी पण आहे. आता हा जवळपास 3 दिवसाचा सण आहे, बरोबर आहे. आता 3 दिवस कसे, एक पहिल्या दिवशी असती भोगी. काय असते पहिल्या दिवशी? भोगी. दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत. व्हेरी गुड आन्सर. काय वाटलं की तिला समजलं का सगळ्यांना? पहिल्या दिवशी काय असतं कृष्णा? भोगी. गुड आन्सर अर्पिका. असं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते. 3 दिवसाचं एक विशेष महत्व आहे. आता बघा बेटांनो, पहिल्या दिवशी भोगी असती ना, त्या दिवशी काय करायचं आपल्याला, भोग घ्यायचे, म्हणजे खूप छान छान खायचे आपल्याला. पण काय खायचं, पिझ्झा सँडविच खायचं का? नाही. घरचा फळ आहे. आता आपल्याला काय खायचं माहिती का त्या दिवशी? नाही मिक्स भाजी असते. मिक्स भाजी असती बेटा. जे आता आपण कृषीप्रधान देश आहे आपला, आपण सगळे शेतकरी वंशातले आहोत, आहे ना, आपला व्यवसाय शेतीचा आहे, तर आपल्याला काय खायचंय? आता या दिवसात जे धान्य पिकवलं जातं बेटा, जे शरीरासाठी आपल्या उत्कृष्ट आहे, त्याची मिक्स भाजी आई बनवते. खूप सुंदर लागते ती भाजी, ज्यामध्ये ऊस पण असतात, गाजर पण असतात, बोर पण असतात, हरभरे पण असतात, वालाच्या शेंगा पण असतात, वटाणे पण असतात. ही मिक्स भाजी करून त्याच्यात तीळ टाकून, त्याचा कुट्टा वगैरे करून, तीळ टाकून, तिळाची पोळी. काय खायचं आपल्याला? तिळाची पुरणाची पोळी नाही खायची, तिळाची पोळी खूप सुंदर लागते, ती करून खायची. तिळगुळाचे लाडू खायचे, भोग करायचा, खातच राहायचं मस्त पैकी. काय करायचं? पण हे खायचं, सँडविच, पिझ्झा, वडा, बर्गर असं काही खायचं का? नाही. ती संस्कृती का आपली? नाही. तर मग आपण भोगीच्या दिवशी असं खायचं, मिक्स भाजी. आणि त्या दिवशी आई भाकर बनवणार आहे. काय बनवणार आहे? बाजरीची भाकर खातात बेटा, कारण बाजरीची भाकर पण उष्ण आहे. कशी आहे? उष्ण. ती उष्णता देणार आहे आपल्या बॉडीला, जेणेकरून आपल्याला गरमी येणार आहे. आणि त्या भाकरीवर पण आई छानपैकी तीळ लावती. काय लावती? तीळ लावती. तर ती भाकर आणि भाजी आपण खाणार आहोत. मग दुसऱ्या दिवशी संक्रांत आहे, दुसऱ्या दिवशी एकादशी आहे, बरोबर आहे. तर ज्यांचा उपवास असेल त्यांनी फळं खायची फक्त आणि तिळगुळ खाऊ शकता. आणि त्याच्यानंतर किंक्रांत असणार आहे. आता किंक्रांतच्या दिवशी आता बघा असं मानलं जातं की हे दोन्ही 3 दिवस महत्वाचे आहे. संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपण दान वगैरे आपण केलं पाहिजे असं सांगितलं जातं. तर तुमच्यासाठी मी एक सांगणार आहे, तुम्ही काय करायचं संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांनी, पक्का लक्षात ठेवायचं. तुम्हाला सगळ्यांना सकाळी लवकर उठायचे, उशिरा उठायचं नाही. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढ्या लवकर तुम्हाला उठायचे. तसं ना पूर्वा,
सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचंय, तर आई तुम्हाला त्या दिवशी तुमच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ तर देणारच देणार आहे. आंघोळीच्या पाण्यात सुद्धा तीळ टाकून स्नान केलं जातं बेटा, समजलं का? त्याच्या दिवशी म्हणजे 3 दिवस करतात, भोगीच्या दिवशी पण करतात, संक्रांतीच्या दिवशी पण केलं जातं. मग तीळ टाकून आपण स्नान करायचं पहाटे उठून, आणि स्नान केल्यानंतर आपला देवाचा तांब्या असतो ना, देवाचा तांब्या घ्यायचा, त्या तांब्यात जल घ्यायचं. जल म्हणजे पाणी, बरोबर? त्या पाण्यात हळदी, कुंकू, थोडे फुलं आणि तीळ आणि गुळ पण टाकू शकतात थोडस. ओके, हे सगळं घेऊन ते पाण्याचं जल सगळ्यांना करायची कृती. कुठे जायचं तुम्हाला? सूर्याच्या समोर सूर्याला जल अर्पण करायचं. काय करायचं आपल्याला? सूर्याला जल. सूर्य किती तेजस्वी आहे, तसं तेजस्वी बालक बनायचं का आपल्याला? हो. मग आपण जर रोज सूर्याला जल अर्पण केलं बेटा, माझी मम्मी करती. गुड, मग तू पण करायचं मम्मी सोबत. मला नाही, मग माझी झोप नाही होत. एकदा आपण तेव्हा सेशन घेतलं असेल मंदिरात, सगळ्यांना सूर्याला जल कसं अर्पण करायचं शिकवलं, त्याच्यानंतर नाही केलं, बरोबर ना? पण रोज करायचं. त्याचे काय सायंटिफिक रिझन पण आहे बेटा आणि आध्यात्मिक पण आहे, दोन्ही गोष्टी आहे. आता बघा, सूर्याला जल अर्पण केलं ना तर मग काय होईल? आर्विका बोलू नको बेटा. सूर्याला जल अर्पण केल्यावर काय होईल? कोण सांगेल? शक्ती येते, अजून? बुद्धी येते. गुड आन्सर. विटॅमिन डी, जे शरीराला खूप आवश्यक आहे बेटा. विटॅमिन बी. विटॅमिन डी जे सूर्याच्या किरणापासून मिळतं आपल्याला. आता आपण तेवढे बिझी झालेलो आहोत, कलियुगात जगतोय आपण. आपल्याला मोबाईल पाहायला टाइम आहे, पण आपल्याला सूर्यासमोर सूर्याची किरण घ्यायला टाइम आहे का? नाही. आपण म्हणतो टाइमच नाहीये. सकाळी लवकर उठायचं, आंघोळ झाल्यावर उन्हाळ्याची रोशनीमध्ये बसायचं. हा, बसायला पाहिजे, पण आपण बसतोच नाही ना. छानपैकी तिथंच आपण चाय कॉफी घेऊ शकतो, दूध पिऊ शकतो. मग आपण त्या निमित्ताने सूर्याला जल अर्पण करून सूर्याचा नमस्कार करायचा आपल्याला, आणि सूर्याला पण प्रार्थना करायची. सूर्य पण एक देवता आहे, सूर्याला देवता स्वरूप पूजलं जातं. आणि अजून एक महत्वाचं, आता हा पौष महिना चालू आहे ना बाळांनो, तुमच्या नॉलेजसाठी सांगते मी, लक्षात ठेवा. पौष महिन्यात प्रत्येक रविवारी प्रत्येकाच्या घरात, आता कोणाच्या घरात होत असेल कोणाच्या नसेल होत, पण आई सूर्याची पूजा करत असते. पौष महिन्यातला जो रविवार काय म्हणतो आपण? रवी म्हणजे कोण? सूर्य. आपल्या बाजूला राहतो तो रवी का? सूर्य. सूर्याचं नाव काय आहे? रवी आहे. मग आणि ते हनुमानचा गुरु आहे. मग रवी काय बेटा? रवी काय? सूर्याचं नाव, म्हणजे रविवार सूर्यासाठी आहे. तर मग रविवारी पौष महिन्यात सूर्याची पूजा केली जाते बेटा. एका पाटावर आई काय करत असते? सूर्याचा एक चित्र काढत असते, आणि तिथे पण मग काही प्रसाद वगैरे ठेवून पूजा करत असते आई. मग त्याच्यातून पण आईला सूर्याची किरण मिळतात ना. म्हणजे आईची तब्येत चांगली राहते. म्हणजे प्रत्येकामागे काय बेटा? सायन्स पण आहे. विटॅमिन डी आपल्याला मिळतं. मग तुम्हाला काय करायचंय? सूर्याला जल अर्पण करायचंय, आणि सूर्याला तिळगुळ पण तुम्ही दिले, बरोबर आहे? आपल्याला एकमेकांना तिळगुळ द्यायचे आणि काय म्हणायचे? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. घे ते तिळगुळ. कृष्णा घे जा. काय बोलायचे आपल्याला सर्वांना? घे पलीकडे आहे ना पॉकेट. अरे दादा तू पाहिलं ना बाळ? हे बघा, अशा प्रकारे आपल्याला काय खायचं? तिळगुळ. आता आपण 14 तारखेला भेटतो की नाही भेटत माहित नाही, तर आज आपण सुरुवात करूया आणि एकमेकांना काय म्हणायचं आपल्याला? माझं तिळगुळ सांडू नका, माझ्याशी भांडू नका. बोला. माझ्याशी भांडू नका. बघा बाळांनो, भांडणं चांगलं की प्रेम चांगलं? प्रेम छान आहे की नाही? का भांडणं चांगले? प्रेम छान आहे. मग आपण एकमेकांची प्रेमाने बोलायचं ना, फक्त संक्रांतीलाच बोलायचं का? रोज. बरोबर आहे. रोज आपण कसं बोलायचं? सगळ्यांशी प्रेमाने बोलायचं. कसं बोलायचं? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बोल. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खाऊन घ्या, छान असतं. संक्रांतीच्याच दिवशी खायचं असं नाही. म्हणा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सगळ्यांना थांब बेटा.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला. राईट हँड मध्ये घ्यायचं प्रत्येकाने. म्हणा तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आणि मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे बरं. आपल्यापेक्षा जे मोठे असतात आपल्याला नुसतंच तिळगुळ खायचं का? मग आपल्याला मोठे व्यक्ती तिळगुळ देणार आहे ना, तर त्याचा नमस्कार पण करायचा आपल्याला. आणि तिळगुळ सांडू नका, खाऊन घ्या सगळ्यांनी बाळांनी. चिक्कीन बेटा हो, ज्यादा कडक आहे क्या? घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला. बोला बोल ना स्वराज. हा बरोबर. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आणि मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे बरं आपल्याला, का नुसतंच हो म्हणायचं. बघ माझं तिळगुळ सांडलं रे, स्वराज म्हणणार नाही माझ्यासोबत. हा नाही ना. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आपण. मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घेतले पाहिजे, समजलं का? तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. राईट हँड, राईट हँड. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला. नहीं बेटा, मैं अभी आई ना तो साथ लेके आई थी मार्केट में से. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. गॉड ब्लेस यू रवे. चला आपला प्रोग्राम संपला नाही अजून ना. घेतलं सगळ्यांनी, खाऊन घ्या बेटा. तिळगुळ खाऊन घ्या. नाही मी विकत आणले बाळा, ते घरी केलेले स्मूथ असतात. जास्त कडक आहे का? हा नाही ना, संपून पण गेलं. तुझे दात स्ट्रॉंग नाही का? हा स्वरांचं संपून गेलं. ठीक आहे, जास्त कडक खाल्लं ना. हे बघा आता हा फरक आहे मार्केट मधला आणि घरचा. आता हेच तिळगुळचं घरी मी केले असते चिक्की तर अजून छान लागले असते. पण ना चिक्कीत आणि लाडूत फरक असतो बेटा. लाडू जे असतात ना ते स्मूथ असतात, पण चिक्की जी असती ना ती थोडी कडक असती. का? त्याच्यात गुळाचा पाक केलेला असतो. पाक केल्यामुळे तो कडकपणा वाढतो. आणि लाडू मध्ये पाक असतो का? नाही, म्हणून लाडू स्मूथ लागतात. पण प्रत्येकाची चॉईस वेगळी असती. कोणाला क्रिस्पी म्हणजे कडक आवडतं, कोणाला स्मूथ आवडतं. मी एक खाऊन बघते बरं. नाही ना कडक? नाही ना, नाही रे कडक. मग आणि एवढी तर राहणार ना बाळा. चिक्की आहे ती, खूप कडक नाहीये, छान आहे. मला तर आवडली. तुला छान आहे, आवडली? मी पण खाल्ली तुमच्यामुळे. छान आहे ना, आवडली? अशीच असती बाळा चिक्की. मुझे नहीं आई पण चिक्की अशीच असती आणि खाल्ली पाहिजे, बरोबर आहे ना? चला अजून काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या बाळा मला. आता काय असतं या दिवशी आपल्याला काय काय करायचं, काय काय नाही करायचं. तुम्ही एक छोटासा उपाय अजून करू शकता. तीळ असती ना आपली, आपल्या तिळेला बारीक करायचं, बरोबर आहे, मिक्सर मध्ये. ओके. आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आणि गुलाबजल टाकायचं आणि ते अंगाला लावून त्याचं स्नान करायचं. म्हणजे त्याची उटणं बनवायचं. आपण जसं दिवाळीला करतो की नाही, हा ते पण करू शकता तुम्ही. समजलं? आंघोळीत टाकवायचं, सॉरी पाण्यामध्ये टाकायची स्नान करताना तीळ. अंगाला लेप लावू शकतात तुम्ही, त्याचं उटणं बनवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मी जल पण एक अर्पण करायला लावलेले, बरोबर आहे. ते जल अर्पण करायचं, सूर्यास द्यायचं. परत तिळाचं होम पण करू शकतात. होम म्हणजे कसं, छोटा दिवा घ्यायचा, त्या दिव्यामध्ये काही तांदूळ आणि तीळ आणि कापूर आणि त्याचा होम करायचा. म्हणजे
कापूर वगैरे पेटवून द्यायचं, तीळ पण तडतड आवाज करून जळणार आहे, ते पण म्हणजे चांगलं असतं, बरोबर आहे. त्यानंतर तीळ भक्षण करायची म्हणजे आपल्याला तिळाचे वेगळे वेगळे पदार्थ खायचे बेटा. लाडू खायचा आहे, चिक्की खायची, आवडलं नाही असं नाही म्हणायचं. तिळाची पोळी खायची, तिळाचे पदार्थ काय करायचे आपल्याला खायचे आहेत. आणि तिळदान करायचं म्हणजे एकमेकांना तीळ द्यायची, एखाद्या गरजूला द्यायची. आपण एकमेकांना देतोच ना, स्कूलमध्ये फ्रेंड्सला द्यायची, आपल्या तिळदान करायचं म्हणजे एकमेकांना द्यायची. आणि त्याच्यातून स्नेह असतो बेटा, प्रेम असतो. काय त्यातून आपण काय म्हणतो, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आपलं प्रेम काय करायचं, आपल्याला वाढवायचं असतं. काय करायचं असतं, वाढवायचं असतं, त्यामुळे असतो. आता किंक्रांत पण कळालं, कठोर बोलायचं नाही आपल्याला. कठोर म्हणजे वाईट बोलायचं नाही, रागून बोलायचं नाही, ओरडून बोलायचं नाही. आता इथे काय होतं, स्त्रिया वाण पण देतात बरं का. तुम्हाला माहिती ना, सगळीकडे तर हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू राहतो. सगळ्या स्त्रिया छानपैकी साड्या घालून तयार होतात. आज माझ्या घरी, उद्या तुझ्या घरी, परवा तिच्या घरी, असं करत एकमेकींच्या घरी जातात, हळदी कुंकू देतात आणि वाण लुटतात. म्हणजे एकमेकांना छोटीशी वस्तू ते गिफ्ट करतात. आणि शक्यतो बघा काळ्या कलरच्या साड्या स्त्रिया घालतात बघा. काळ्या कलरला शुभ मानले. का बरं मानलं माहितीये का, काळा जो कलर आहे ना, त्या कलरमुळे, काळा कलर जो आहे ना उष्णता खेचतो बेटा, त्यामुळे आपल्याला गरमी येते, त्यामुळे काळा कलर घातला जातो. कळालं का तुम्हाला. तर बऱ्याचशा स्त्रिया पुरुष काळ्या कलरच्या म्हणजे कपडे विअर करतात. परत त्यासोबत अजून एक पॉइंट राहिला बघा माझा, तो म्हणजे कोणता, बोलू नको कृष्ण, बोर स्नान माहिती तुम्हाला. लहान मुलांना बोर स्नान केलं जातं. ज्यांच्या घरी लहान मुलं असतात त्यांना बोरनान म्हणतात ना, ज्यामध्ये चॉकलेट, बिस्किट, असं बाळ बसलेलं असतं. 5 वर्षापर्यंत करतात, बरोबर आहे. आणि इथून आपण काय करतो, आणलं का स्वरा, कृष्ण घे ना बेटा ते. थँक्यू. हो राहू दे, बस खाली. ते बोर नान केलं जातं, बरोबर आहे. ज्यामध्ये काय केलं जातं, मुलांना वरून काय केलं जातं, त्याच्याने म्हणजे नहालं जातं. जसं आपण आंघोळीचं पाणी घेतो आणि स्नान करतो, तसं ते बोर नान असतं. एवढंच नाही तर ज्या नवविवाहित स्त्रिया असतात, म्हणजे नवीन मुलगी जिचं लग्न झाले आणि तिची पहिलीच संक्रांत आहे, तिला हलव्याचे दागिने सुद्धा तिच्या माहेरावरून म्हणा किंवा सासरचे लोक गिफ्ट करतात आणि तिला ते हलव्याचे दागिने घातले जातात. म्हणजे इतका लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत, मुलींपासून ते मुलांपर्यंत विशेष हा सण आहे, तो म्हणजे मकर संक्रांत. सगळे जण सेलिब्रेट करतात, बरोबर आहे. हो, पण आपल्याला या सणाचं महत्व कळालं का तुम्हाला. आता याला उत्तरायण का म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर पक्ष, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, 2 पक्ष, तसेच उत्तरायण दक्षिणायन असतं. आता उत्तरायणाकडे आहे. आता उत्तरायणचे ऋतू वेगळे वेगळे असणार आहे, बरोबर आहे. समजते का सगळ्यांना. पक्का. आता हळूहळू दिवस मोठा मोठा होत जातो. दिवस काय होईल, मोठा मोठा होत जाईल. समजलं का सगळ्यांना. आपण एक शपथ पण घेतली आहे याच्यासोबत. कोणती शपथ घेतली आहे, पक्का. कोणीच करणार नाही नायलॉन मांजे यूज. आता थोडस आपण आहे ना गाणं ऐकू वाटलं तर ते डान्स करायचं का तुम्हाला. पतंग सॉन्ग वर करा ना, मग थोडं एन्जॉय तर करायला पाहिजे. आता फेस्टिवल म्हणल्यावर कशासाठी करतो आपण फेस्टिवल, एन्जॉय साठीच करतो ना. कशासाठी घेते ना. चला डान्स करा सगळ्यांनी. पतंग तर नाही आपल्याकडे उडवायला. Incoming voice call from Rangnath Manu of Aparalkar. Incoming voice call from Rangnath Manu of Aparalkar. Incoming voice call from Rangnath Manu of Aparalkar.
छान डान्स करायचा. Incoming voice call from Rangnath Manu of Aparalkar.